त्याला वाटत असन चांगलं राहिल्यावर देव मानतोय, अद्याप नाही, चांगलं केल्यावर देव मानतोय, चांगलं केल्यावर देव मानतोय. शिक्षकानं भजन करण्यापेक्षा विद्यार्थ्याला शिकावा. ना विद्यार्थ्याला जर त्यांनी शिकले आणि विद्यार्थी विद्वान केले तर कोट्यावधी सप्त केल्याचं पुण्य शिक्षकाला भेटते. तर मग 7-12 सांगायचं राहिलो त्या तलाट्याचं विसरून गेलं. ते असं होतं कधी कधी, पण आला ध्यानात. मेमरी कार्ड टाईट आहे, गाणे 250 पाठ केले ते हे काऊन नाही ध्यानात राहायचं. आणि पुन्हा एक दुसरं सांगतो तुम्हाला, राजा केल्यावर एक कायदा काढा, ट्रॅक्टरवरल्या कॅसेटी बंद करायच्या. दुसऱ्या राज्यातल्या बंद झाल्यात, आपल्या राज्यातले काही बी बोकांडीवर घेतात. एक जण म्हणला ट्रॅक्टरच्या कॅसेटीत तुला काय ताण व्हालाय, मला काय ताण व्हायला नाही, ऊसाच्या ट्राल्या वड्याला पडायल्यात आणि मुंडके कारखान्यात चाललीत. त्या गाण्याच्या नादानं त्याला ट्रॅक्टरची टाली तुटलेली कळना. आबा वारे आबा, ते म्हणले मला ओळख आहे का नाही. म्हणलं ओळखीतो मी माणसायला ओळखीत असतो. ते म्हणले मला ओळखीलं का नाही. म्हणलं कसं काय नाही ओळखायचा, मी काय गांजा वड काय ओळखीतो म्हणलं तुम्हाला. आबा टाली तुटती, अन्न पसा पाणी घालतो शेतकरी. तुम्हाला खरं सांगू, शेतकरी त्याच्या पोराला ऊस मोडू देत नाही हो, पोराला मोडू देत नाही. काही ड्रायव्हर इतके पापी येतं, त्याला नाश्ता आणि चहा फुकट देतो हॉटेलवाला, म्हणून त्याच्या हॉटेलपाशी ट्रक उभा करायचा, मग त्याच्या रसवंतीला 2 क्विंटल ऊस तिथंच काढून घ्यायचा. बेट्या मरुस्तर लोकांचे ट्रॅक्टर पुसशील तू लोकांचे, असा ट्रॅक्टर लोकांचा शेतकऱ्याचा ऊस माघारी इकशील तर. लय गरीब आहे शेतकरी राजा, त्याच्या रक्ताचं पाणी पडतंय, रक्ताचं पाणी होऊन जमिनीत पडतंय, त्याच्याशी बेईमानी करायची नाही. एखाद्या वेळेस आमच्या महाराजाशी बेईमानी करा, काय नाही आम्हाला बाहेरचे पैसे द्यायचं, तेल द्यायला आणि भूते आला गाईला, पन्हाळा वाट आलं मोरी वाटे गेलं, आम्हाला चटका द्या, पण शेतकऱ्याला देऊ नका, कारण ती लय गरीब जाते शेतकऱ्याची, इमानदार जाते. हो हा, कधी कधी बांध कोरीत असेल ते द्या सोडून, हो इकडच्या काट्या तोडून दुसऱ्याच्या रानात टाकते ते द्या सोडून. गंजा करता तुमच्या बी अंगाला चिटकलेला आहे, जरा हे सोडून टाका. रानात येडा करायला गेल्यावर बोरीवर इकून पाय देतो, फांदी तिकडून बुडा आपल्याकडं, म्हणजे त्याचं त्यानं लांबून आऊत मुरडावं आणि यानं बांध करावं. याचं रान मोठं होतं आणि त्याचं बारीक होतं, काय स्प्रिंग आहे काय याचं रान ताणायला. असं नका करू ना. कडीला गेलं की शेल्यावर पाय द्यायचा आणि मधात बादाड, तसेच मधले बादाड काढा, कडीचे बांध काढायले. शेतकऱ्यावर गोड बोलले ते म्हणले महाराज चांगलं आहे ना, असं तुमच्यावर आल्यावर आता मला विचारतेत ना लोक, शेतकरी असं काम करतात. असं करी जाऊ नका, मी तुमचाच आहे आणि शेतकरीच आहे. तुमचा आहे म्हणजे काय, शेतकरीच आहे. त्या गाण्याच्या नादात तुटल्या टाल्या गेल्या. मी लय ट्रॅक्टरवाल्याला उभं करून सांगितलं का नाही रे आसाराम, अरे किती पळणार रे ऊस रे, असं करू नको रे, तू पोरं तुला ऊसानं हानतेन रे म्हातारपणी, असं पाडू नको शेतकऱ्याचा ऊस. हे गाणे गिणे काय विचित्रपणा, हे बंद करा अण्णा, तुम्ही राजे झाल्यावर. होत असते माणूस, चालत असते राजे झाल्यावर सगळं. असो काय सांगू लागलो, 7-12 हा त्या तलाट्याचं हे बामनं लय हुशार असते, लय हुशार बाप्पा. ब्राह्मण सांगेल ती दिशा, नाही ठेवली तिथं मिश्या. हुशार असते ती माणसं. तलाठी पंढरपूरला भजन म्हणू लागलं, शेतकऱ्याची जमीन इकायची अण्णा. पहिली तलाट्यानं लेखी 7-12 दिल्याशिवाय रजिस्ट्री होत नव्हती. फोन केला त्याला, तलाठी बाबा माझ्या मुलीचं लग्न आहे, हुंडा द्यायचा आहे, किराणा आणायचा आहे, तुमची सही लागती 7-12. ते म्हणला मी वारीला आलो. मी म्हणलं कोणाचा आहे तलाठी साहेब फोन, शेतकऱ्याचा. कोण शेतकरी आहे, आमका माझ्या ओळखीचा होता. म्हणलं काय चाललं दादा, काय नाही महाराज मुलीचं जमलंय, 15 दिवसावर लग्न आलंय, किराणा आणायचा, कोणी उधार काही देईन, वातावरण परिस्थिती बदललेली आहे, दुष्काळाचं सावट असल्यामुळं दुकानदार 4-2 हजाराचं देईल, पण एवढा बस्ता देणार नाही, सोन्याचं दुकान वगैरे किराणा, आणि अर्धा एकर शेजाऱ्याला जमीन विकली, त्याच्यावर पोरीचं लग्न आपलं टापटूप करायचं आहे, पण 7-12 तिकडं. त्या तलाट्याला म्हणलं घरी जाय, ते म्हणलं वारी कसं सोडून जाईल, जाऊ. म्या म्हणलो तो कुंटालान जर वाऱ्या केल्या आणि त्या शेतकऱ्याच्या पोरीचं लग्न जर तू 7-12 दिल्यामुळे इचकलं तर तुला कवडीचं पुण्य नाही. तू वारी सोडून गेला आणि त्याला 7-12 दिली आणि त्याची रजिस्ट्री झाली, खरेदी विक्री झाली, त्याच्या पोरीचं लग्न झालं, तर हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुला प्राप्त होईल. कर्तव्यात पुण्य असतंय, देखाव्यात पुण्य नाही. खपक्या माळ घातली आणि दुसऱ्याचं खपणं, कोण सांगितलं याला परमार्थ म्हणत असतात म्हणून, अद्याप नाही. अंतकरण माणसाचं कोमल असावा, हजारो गाथिका पाठ केल्याचं पुण्य प्राप्त होत असते. अहो दुसऱ्याचं चांगलं चिंतावा, लाखो कीर्तन केल्याचं पुण्य प्राप्त होत असते. याच्यातच परमार्थ आहे, याच्यातच परमार्थ आहे.
पोलीस असेल त्यांनी समाजाची सेवा करायची, लागला दिंडीत नाचायला सोंबळ्या. अरे इकडे समाजात सेवा कर, इकडे तू हो पुण्य. तुम्ही कलेक्टर आहेत अण्णा, तुमच्यामुळे तुम्ही पदावर असताना जिल्हा ताब्यात असतो. तुमच्या सगळ्या आपत्ती असेल, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन वाटेल ते करणं, सगळ्या गोष्टी तुमच्या हातात असते. आणि तुम्ही त्या गोष्टी सोडून जर दुसरीकडे गेले असते तर तुम्हाला काय पुण्य मिळालं असतं? ते काम करणं तुमचं इति पुण्य. असो, इकडं जगाचा मालक गोकुळात आहे. पहा, देव मोठाल्याला मानतो आणि गरीबाला मानित नाही. डोक्यातलं काढून टाका. चांगलं काम करणाऱ्याला किती मानतो. शेवटचा पुरावा तुम्ही म्हणताले अर्धा घंटा झाले शेवटचा पुरावा, शेवटचा पुरावा. होय सोमनाथ, का संपायचं कीर्तन? योगासाला गवळीयाची ताक पिरे कोण पोर हे चांगली. गुडघ्या इतकले धोत्र, खांद्यावर घोंगड्या, हातात काठ्या, ब्रश नव्हते दात घासायला, लिंबाच्या काड्याने घासीत. कशाची ब्रश? आता जन्माला आलेला ब्रश. हो, लहानपणी चष्मा, त्याला पॅन्टी. मी 7वी पर्यंत हाफचे डिवर. हो, मला पॅन्ट शिवल्यावर 2 दिवस जेवलोच नव्हतो आणि काढी नाही 2 दिवस, झोपीत बी नाही काढी. कोणाला म्हणायचं मला पॅन्ट, मला पॅन्ट. 9वीला गेल्यावर पॅन्ट आली ती मला. जनार्दन विद्यालयाला गेलो नाही, घरीच 7वी लोकच शिकलो. पुढं जायचा मिळत नाही बसला. तिथंच खेळ संपला आमचा. 7वीतच दुकान आटलं. बरं झालं आटलं म्हणून इकडं आलो. तिकडे गेलो असतो तर रगिले मी, दुसरा काय झालो असतो, पुढारी झालो असतो तर सावडायचंच केलं असतं. तुम्ही तिकडंच आणि मी सावडूच बेजार झालो असतो. त्याच्यामुळे नको मला. इकडं सावडायचाच कार्यक्रम आहे पण तसा नाही. इथला शिदोऱ्या सोरड्या. एक जण वळतीला गेलं, शिवाजी महाराजांनी शिदोरी खाल्ली. भगवंतान जेवायला बसिलं पण एक गोपाळ विरोधात गेला, म्हणलं याची शिदोरी नाही. कोणती शिदोरी माहिती आहे? कर्माची शिदोरी. साहेब, कर्माची शिदोरी सोबत येत असती. चंद्र सूर्य येत तोपर्यंत मंदिर तुम्ही केलं म्हणून नाव जिवंत राहील, ही तुमच्या कर्माची शिदोरी आहे. कोण बांधलं मंदिर? हजारे साहेबांनी मंदिर बांधलंय. चंद्र सूर्य येत तोपर्यंत 3.5 पीठापैकी एक पीठ हे जगदंबा रेणुका पीठ. आणि या पीठाचं तुम्ही अधिष्ठान केलंय चंद्र सूर्यपर्यंत. हे कर्तव्य असते माणसाच्या जीवनातलं कर्तव्य. काही काही गोष्टी जीवनभर लक्षात राहत असतात. जीवनभर ज्या माणसानं देशाचा कारभार करत असताना रुपया खाल्ला नाही, आज त्याचं नोटावर चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही. गांधीजी कर्तव्य असतंय. कर्तव्य. एक जण म्हणला मोह टाका ना. म्हणलं येडपटेस का काय? तू हो टाकायला पाणी नेईनच सकाळी आणि तू हंडे टाकीत असते तू चित्र नोटावर सोंबळ्या. कर्तव्य लागत असतंय. हे कर्तव्य. हे सुंदर शिवनराई झाली. या झाडाच्या पानापानातून, याच्या रसारसातून, याच्या देठातून, याच्या शिराशिरातून, याच्या बुंथ्यातून, याच्या मुळीमुळीमध्ये तुमचं नाव गुंजलंय. या झाडाखाली आता बायका इतके लहान असताना सावलीला बसल्यात कीर्तन ऐकायला. हे पुण्य तुम्हाला आहे अण्णा, हे पुण्य तुम्हाला आहे. याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये ऊन तापत असतंय. बरीच माणसं फॅन लावू नये, घरात गरमत आहे. येशी सगळ्याला चौकत असती का? होय, येशी कर. सगळ्याला येशी नसती चौकत. सगळ्याला फॅन बी गरम हवा फेकी तू. तर श्रीमंत माणूस सुद्धा झाडाखाली बसन, त्याचं पुण्य तुम्हाला लागेल. ही चंद्र सूर्य येतोपर्यंत तुमची ख्याती माणसाचं कर्तव्य पाठीमागं पुरत असते. आणि याच कर्तव्याचं वजन, याच कर्तव्याचा आशीर्वाद, याच कर्तव्याचा परित्याग तुमच्या पाठीमागं राजाश्रय म्हणून फिरत राहील. हे लक्षात ठेवा. विठ्ठला शिदोरी नाही आणायला जातो. घरी गेलं मालकीने जीव घातलं पण शिदोरी नाही दिली. ते म्हणलं ताक तर द्या. हे जरा आडमुठ होतं. ताकाचं गाडगं नेलं की म्हशीच्या मुंडक्यावर फोडीत होतं. कुंभारच घरी आणू का गाडगे करायला? तू रोजचं एक गाडगं फोडायला देऊ किती गाडगे? आज ताक पिऊन जाय. अण्णा ताक पेलं, इतकं पेलं की तोंडात ताकाची गुळणी धरली पळत गेलं. देव किती सामान्य माणसाला मानतो, फक्त त्याचं मन चांगलं असावा, देव त्याला मानतो. ताकाची गुळणी धरून शेतात पळत गेलं का? आता गोकुळापासून शेत किती लांब असेल? तिथं गेल्याच्या नंतर भगवंतानं सांगितलं काय आणलं? देवाच्या भाकरीत वरणाला वाटी सोन्याची होती. वरण भाकरीवर पालथं केलं, घट वरण. असा व्याला आता वरण खाऊच देईना. तुरीचं वरण म्हणलं की पोटात फसफस स्टोच पेटायला काय कायच्या. हो, तुरीचं वरण खाल्लं की स्टोच ऍसिडिटी. त्याच्यावर चहाचं बघून ठेवलं की आपण मग त्या उकळायला चहा, इतकी पोटात ऍसिडिटी. हा, तो गड्याला तुरी दिल्या नाही डाळीला, म्हणून तुला देव तूर खाऊ देणं सोमळ्या. हा, आता कालांतरानं तुरीच्या फोकानं तुला तुझी बायको हानीली एखादीची.
तूर खाऊ देईन. पोहे पाहिलं की जाळच पेटायला, जाळच जाळच जाळच. काही खातो ते माणसं, खन्या आंबाड्या, बैंगन शाबीत, रानात एरंडाच्या पानात पोंगा करीत, त्याच्यात मिरच्या टाकीत, एरंडाचा पोंगा आगतीत भाजायचा. मिरच्या अशा नरम होता त्या, भाकरीचे 2 तुकडे अर्धी मिरची कन 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 खाचे. दिवसभर मुगनाच्या रानात आहोत, मुगनाच्या रानामधले 2 मुलडणं आहोत जीनच्या पॅन्टीवाल्यानं हाना. 3ऱ्या मुलडणाला जर नाही संडास लागली तर मरुस्तर कीर्तन करायचं नाही, मरुस्तर मरुस्तर. हा, कारण वसन लागलेलं आऊत उचलायचं म्हणजे चौकून हवा निघत असती, चौकून चौकून. शेतकरी बापाला नीट बोला जा. ज्वलंत घडलेलं उदाहरण सांगतो. बापानं मुलगा शिकिला दुधनाच्या कडीला गाव, नाव घेत नाही. बापान मुलगा शिकिला, मुलगा मुंबईला अधिकारी झाला. आणि बाप मुंबईला गेल्याच्या नंतर विचारलं सेवकानं कोण आहे, आमच्या रानातला गडी आहे. बाप तिथून आल्याच्या नंतर पावणे 1 लिटर मधलं फक्त पावन लिटर कमी होतं. हो, ते पाव किलो कमी होतं. 52 लिटर औषध बापानं कडू लागलं का तिखट लागलं विचारच केला नाही. बायकोनं हात धरला, मालक का औषध पेता? अरे लहानाचं मोठं पाप्याला केलं, ते पापे मला गडी म्हणलाय, पुन्हा त्याचं थुत्तर पाहायचं नाही. औषध पिऊन बाप मेला. अशी हलकट अवलाद या देशात आहे, या देशात अशी हलकट अवलाद. अरे 72च्या दुष्काळात मिलू खाल्ले, आंबाड्या खाल्ल्या, बरबडे खाल्ले, कण्या खाल्ल्या. आपल्या धोत्रावाल्या बापाने आपल्याला संपत्ती कमवून ठेवल्या. आता जीनच्या पॅन्टीवाले गन पावडर साठी बायकोचे इकायले. लाज वाटायला पाहिजे. त्या बापाला बाप म्हणा, याच्यापेक्षा परमार्थ दुसरा कोणता नाही. आमच्यासारखे हापक्याचे कीर्तन ऐकायची गरज नाही तुम्हाला. तुम्ही जर माय बापाला बाप म्हणले तर तुम्हाला कीर्तन सुद्धा ऐकायची गरज नाही. इतकं लक्षात ठेवा गिरगावकरांचं वाक्य. औषध पेलं त्या बापानं. आपल्या महाराष्ट्रातली मराठवाड्यातली गोष्ट आहे ती. मराठवाड्यातल्या 3 गोष्टी पाहिल्या म्या. काय करायचं, इतकं शिकून इतकं शिकून इतकं शिकून त्याला मोठं करायचं. चुकीच्या गोष्टी आता असो. हे घरचे जन्मदाते अवलादी अशा पा. जगाच्या मालकानं सोन्याची वाटी केली, नाही टाकीत म्हणला. गोपाळ म्हणला नाही टाकीत. देवान वंजळ केली, अण्णा नाही टाकीत म्हणला. देवाने विचारलं टाक तू कशात? तो तोंड इचकेव. गोपाळानं सांगितलं तो तोंड इचकेव. हो, जरा माया भाषेत सांगू का? नाही सांगत जाऊ दे, लय रगिलो आणि बोलतो मी. हो, पण काय खोटं बोलत नाही. ज्याला नाही पटत त्यानं ऐकत जाऊ नको म्हणून. घे तिकडे पेटून. देवान तोंड इचकिला असं. गोपाळ जवळ आला. घरापासून रान 2-3 किलोमीटर, तावापासून ताक 2-3 बाऱ्या खाली गेलं, 2-3 बाऱ्या वरी आलतं. आणि ते तोंडातलं ताक देवानं तोंडात घेतलं. इंद्र रडत होता, इंद्र. चंद्र रडत होता, नक्षत्र रडत होते, ब्रह्मदेव रडत होता. देवानं असं का केलं? चांगलं वागणारे होते. गवळी याची ताक पिरे कोण पोर हे चांगली. एवढा छंद देवा होता त्याचा. काय बघा, वरच्याहून जायचं नाही. हा, आतलं चांगलं पाहिजे. आतलं 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 आतलं. वरचं चांगलं असून काय करायचं? वरच्या देखायला काय किंमत नाही. टोपी अशी घालीत होता आमच्या इथला एक माणूस की इळभर ऊस साळल्यावर टोपी मुंडत नव्हती. अण्णा तुमच्या टोपीपेक्षा भारी टोपी तुम्ही आता घातली की हार घालण्यामुळं. इतकी टोपी भारीची होती, कडक टोपी, की त्या टोपीनं ऊस साळला तो पाचट निघत होती. आणि बायको 17 भाईच्या मिरच्या तोडायला आणि हे पेपर घेऊन बागलात. काय करतात देखाव्याला? कर्तव्यनिष्ठता पाहिजे. गाय भली खपकी आहे, दूध देत नाही. अरे बैल असा पिळदार आहे, पण पिळून फिरून पावलं टाकायला कापसाच्या मुंडक्यावर. काय करायचं ते बैल? बाई खपक्या कुखुला येतील, त्याला पिठलं हाट म्हणायली. अरे दळ्या, तुला पिठलं हाटायला लावायली, कुखू मोठं लावायची. काय कामाचं ते गोष्टी? अद्याप नाही म्हणला बायको लय सुंदर आहे माझी. मी म्हणलं उजीड करायचं काम नाही का? नाही म्हणला लय सुंदर आहे, किती काम करून आलं तर तिला पाहिलं की शिनभागत जातो. फायदा काय नाही म्हणला. पहिले 6 अवत होते, आता नाशिकला गटू उचलायलो. काय करतो तिच्या रूपाला? कर्तव्याला किंमत असली पाहिजे. गोपाळ वागायला चांगले होते म्हणून जगाचा बाप जेवत होता. बिभ्रतं मेन शृंगानां यदनानुव्याप्तिं कवलं प्रसादरस्तु गोपाल कृष्ण प्रतिष्ठित माणूस जर समोरून गुरुजी आला आणि एखादा व्यक्ती जर बिड्या वाढायचा नाद असेल तर त्या प्रतिष्ठित माणसाला पाहिल्यावर बिडी जर खाली टाकली तर त्याला दिसल. म्हणून प्रतिष्ठित माणसं अशी मांडीला विजवीत होते. बिडी पोळाली तरी हरकत नाही, पण मांडीला वीज होत होते. हा नियम होता. आता प्रतिष्ठितच म्हणतो चुना आहे का रे?
काय 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 शिस्तत आहे. प्रत्येकानं आपोआपली पाळायची असती. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना बघितल्याबरोबर असा दरारा वाटायचा. त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर जगाचा बाप त्यांच्या स्वरूपात दिसायचा. आणि होतेच ते भानुदासाची कुळी, महाविष्णूचा अवतार, प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा. अरे जी बाई, लेकरू कोणाचं रडतंय? मालक माझंच रडतंय. कुठं आहे ते लेकरू? ए बाहेर ये रे. बोलवलं बाहेर, जवळ घेतलं. का रडतोस रे? गाल सुजलेला होता, एकीकडचा गाल सुजलेला होता. बाई मा याचा गाल सुजलाय ग. जी मी मारलंय त्याला. का मारलंय? ते गुळ मागतंय. महाराजांनी सांगितलं अगं तुझाच मुलगा आहे का? हो. मग याला गुळ दे ना तू. बोललीच नाही. अगं मी एकनाथ बोलतोय, याला गुळ दे ना तू. बोललीच नाही. नाथांनी सांगितलं अगं तुला ऐकायला येतं ना, मी म्हणतोय हे तुझा मुलगा आहे, गुळ मागतोय, मारणं कुठं आई आहेस ना तू, जन्मदाती माय आहेस, याला गुळ दे ना तू. ती बोलत नव्हती, पण नाथांची वाणी ऐकल्यावर डोळ्यातून पाणी येत होतं. अगं माझ्या प्रश्नाचं उत्तर तू रडणं नाही ग. तिनं चौथ्या वेळेस सांगितलं मालक मी माय आहे, पण याला गुळ देण्यासाठी माझी लायकी नाही, याला गुळ पुरवण्यासाठी माझी परिस्थिती त्या योग्यतेची नाही. ठीक आहे काही काळजी करू नकोस. स्नानाला चालले होते नाथ महाराज. त्याच्या तोंडावरून हात फिरला. का रे तुला गुळ जास्त आवडतो? होय. मग पुरणपोळी आवडन का? त्या लेकराच्या तोंडातून हुंदका आला. नाथांना सांगितलं बाबा गुळ मागितल्याच्या नंतर जन्म दिलेली माय तोंडात मारती, गुळ मागितल्याच्या नंतर जन्म दिलेली माय तोंडात मारती, तर पुरणपोळी मागितल्याच्या नंतर लाकूड पाठीत टाकील. नाथांनी सांगितलं आता तिला मागू नको, मी पुरणपोळी देत जाईन. आणि वापस आणलं घरी. गिरिजा, ए गिरिजा, नावानं बोलायची त्या काळात बरं माणसं. काय वजन होतं. बायकोला नावानं बोललं पाहिजे. रुक्मिणी, ए सावित्री, ए दुर्गा, ए वत्सला, ए शेवंता, ए मुग्धा, नावानं बोललं पाहिजे. आता माणसं नावानं बोलून मग त्या म्हणाल्यात विवेक, ए विवेक. म्हणलं बाई विवेक कोण? माझे मालक. म्हणलं मला नाही चहा प्यायचा. ती म्हणली का? म्हणलं नवऱ्याला जर एकिरी बोलायलीस तर महाराजाला गॅसच्या पाईपनं हाणशीन तू. मी येतो माय, येतो येतो. नका बोलत जाऊ तसं, तुम्ही माणसांच्या बायका आहात. माझ्या महाराष्ट्राच्या मातीतल्या आहात. तुम्ही किती पवित्र आहात सांगू तुम्हाला. कशामुळे सांगतोय? माझं आणि तुमचं काय भांडण नाही. त्यातली त्यात मुंबई पोस्टवर भांडण करायला कशा लिहू मी? कशामुळे सांगतोय माहितीये का? तुम्ही इतक्या पवित्र देशातल्या स्त्रिया आहात की ज्या देशात एका राजाला 1800 बायका होत्या, त्या रात्री झोपीत जर 2 वाजता जाग आली तर रात्री 2 वाजता सुद्धा त्यांचा पदराला हात जात होता. त्या गोपीचंदाच्या पत्न्या होत्या. इतक्या कुलवान देशातल्या पत्न्या आहात तुम्ही. गुरुजी पुन्हा एक उदाहरण सांगू? जरा बाजूला तर जात नाही मी. गेल्यावर सांगा मला. मी पुन्हा मुद्द्यावर येतो, दयेच्या मुद्द्यावर येतो. मला ना दे कटा हाणायचा. बाहेरचं डिझेल आहे ना. एके दिवशी सीतेचा शोध करण्यासाठी मारुतीराय चालले. भगवंतानं सांगितलं सीता अशी अशी दिसती. मारुतीरायनं सांगितलं, आईसाहेबाचं वर्णन सांगितलं, त्यानुसार आईसाहेब ओळखल्याच्या नंतर ह्या सीता आहेत हे मी जाणील. पण मी तुमचा दूत आहे हे सीतेला कसं कळावं? मी तुमचा सेवक आहे हे सीतेला कसं कळावं? म्हणून भगवान परमात्म्याला अगस्ती महर्षींनी दिलेली मुद्रिका ती मारुतीराय सोबत दिली. कारण प्रभू ज्या वेळेला अयोध्येतून निघले का त्यावेळेला देवाच्या अंगावर दागिने नव्हते. फक्त सीतेच्या अंगावर मंगळसूत्र आणि पायातल्या विरोध्या होत्या. जर देवाकडे दागिने असते तर नावाड्याला दिले नसते का? काहीच नव्हते. देवाच्या अंगावर अलंकार नव्हते. हे रामायण सांगते. मग ती लोपामुद्रेनं सीतेला दागिने आणि अगस्ती महर्षींनी नवग्रहाची अंगठी दिली. ती मुद्रिका हनुमंता ही पाहिली की सीता ओळखणार रामाचा दूत आहे. अशोक वाटिकेमध्ये ह्या किती पवित्र आहेत सांगतोय तुम्हाला. अशोक वाटिकेमध्ये सीताई साहेब त्या झाडाखाली बघितल्याबरोबर त्यांच्या पुढे अंगठी टाकली. मालकाचा स्पर्श झालेली अंगठी पाहिल्याबरोबर तिचा आचळू सरसावला. हे काय गांजा वाढणाऱ्यांनी लिहिलं नाही. मालकाचा स्पर्श झालेली अंगठी, भगवान प्रभू रामचंद्राच्या शरीराला स्पर्श झालेली अंगठी, त्या अंगठीत राम पाहिले आणि डोक्यावरचा पदर पुढे सरकिला. ही भारतीय संस्कृतीतली स्त्री आहे. म्हणून तुम्ही पवित्र.
म्हणून कधी कधी एखादा शब्द तुम्हाला खारट तुरट बोलतोय ना, ते त्याच्याकरता बोलतोय, त्याच्याकरता की मागच्यांचा वसा तुम्ही बाळगत जाचा. नाथ घरी आले ना आवाज दिला, गिरिजा जी जी जी. आपल्या संस्कृतीत फार गोडवा आहे. मी स्पेअर पार्टच्या दुकानावर 3.5 वर्ष नोकरीला होतो. तुम्ही मानायचे नाही असेल म्हणून नका मानू, मला काय घेणे त्याच्याशी. 95, 96 आणि 97, 98चे 3 महिने सोमनाथ ऑटोमोबाईल्स नावाचं एक दुकान होतं, त्याच्यावर मी नोकरी केली 3.25 वर्ष. बेरिंगचा बॉक्स तुमच्या नगरला घेऊन येतो तुम्ही औरंगाबादहून, आणि 2 बॉक्स पुण्याला सप्लाय करायचे होते. म्हणून पुण्याला जाणाऱ्या बायका किती अधिकारी आहेत, नाथांच्या बाबतीत सांगतोय. पुण्याकडे जाणारा जो एसटीचा गाळा आहे बस स्टँडला, त्या गाळ्यात मी बसलो होतो एसटीची वाट पाहत. तेवढ्या अवकाशात एक कुटुंब बसलेलं होतं, वयस्कर 80-85 वर्षाची म्हातारी होती, 90 वर्षाचं म्हातार होतं. ते 2 जण आळंदीला जात होते. दिवस एकादशीचा होता. आणि मला विचारलं, बाळा कुठं जायचंय तुला? म्हणलं नगर करून पुणे जायचं, आधी नगरला उतरायचंय. मग पुणे जाणारी गाडी तुला चालते? होय. मग आपल्याला पुण्याला जाणारी गाडी किती वाजता विचारून घे. चौकशी केली, 45 मिनिटाच्या नंतर गाडी होती. बर, पत्नीला सांगितलं, लक्ष्मी, ते म्हातारं बोलत होतो बायकोला, अगं 45 मिनिटाच्या नंतर आपल्याला पुण्याला जाण्यासाठी गाडी आहे. मग एसटीत जागा असेल नसेल, फराळ करता येणार ना, एकादशी, घरून काही फराळासाठी आणलंस का? ते हॉटेलचा फराळ करणार नव्हतं. बाईनं घरच्या शेतातल्या भुईमुगाच्या शेंगा भाजून आणल्या होत्या आणि गुळाचा खडा बांधून आणला होता. बसस्टँडला ती बाई, बसस्टँडला 80 वर्षाची बाई 90 वर्षाच्या मालकाला बसस्टँडवर भुईमुगाच्या शेंगा सोलून देत होती. 2-4 शेंगादाणे खाल्ल्याच्या नंतर गुळाचा खडा मालकाच्या हातावर टाकत होती. ही परिस्थिती पाहिल्याच्या नंतर ते इतक्या चेडीला काय म्हणते, गुडघ्या इतकीच असते त्याचे, बरमुडा. हा, बरमुडा घालल्यातलं लाल केसाचं विदेशातलं अमेरिकन एक कुटुंब, त्याच्याकडे पैसे भरपूर आहेत पण कपड्याचा दुष्काळ आहे. पैसे कुंटाला ना त्याच्याकडे, बनलाव बनलं टेकले तर अशा तुमच्या इथल्यासारखे टावर तयार होतील, इतकं पैशावाला देश येते. पण तिथं कपड्याचा कंटाळा आहे. कशामुळे कपडे घालीत नाहीत, त्याला गुदगुल्या होत्यात का काय होतं, पण ते घालीत नाही. दुसऱ्याचं इचकायचं नाही, फोकट कळण शेंडीवळ. आपल्याला काय करायचं, आपल्याला घरच्याचा विटन शेजाऱ्याचा भांगणीट, दुसऱ्याचं इचकीनं नाही पाहिजे माणसानं. आपलं अंग धुवा, दुसऱ्याला कशाला म्हणा आंघोळ करू. पण ते कुटुंब आलं आणि त्यांनी हा म्हातारीचा फोटो काढा. मी धरला हात, मला इंग्रजी येत नव्हती आणि त्याला मराठी सुधरत नव्हती. मी 7वी पास. त्याने इंग्रजीत भडबड भडबड 2-2 उत्तर दिले. मी पुन्हा झालं, वाट काय बोललं त्यानं, शिव्या दिल्या का काय मला काय कळलं नाही. आणि मी त्याला धुन केलेलं त्याला कळत नव्हतं, कारण मराठी मला त्याला इंग्रजी, आम्हा दोघायचा काही मिळत बसन. पण त्याच्या सोबत एक गाईड होतं, ते मला म्हणलं, काय रे काय काम आहे? म्हणलं काय काम आहे, तू कोण आहेस? म्हणलं मी इथलाच आहे औरंगाबादचा. त्याचा हात धरल्यावर तू काहून दुखायलं? ते म्हणलं मग तू काहून दुखायलं? म्हणलं त्यानं फोटो काहून काढा म्हातारीचा, काय गरज आहे, कुठं लय ते अमेरिकेतले, काढू दे ना. म्हणलं काढू दे ना कोण, तू सासरा आहे तो, कशामुळे काढा त्यानं फोटो? विचार त्याला काहून काढा, माझं तेच कारण आहे त्यानं फोटो काहून काढा म्हणून. यानं इंग्रजीत त्याला प्रश्न केला, त्या पोरानं तुझा हात कशा करता धरलाय, यानं त्याला प्रश्न केला. त्यानं त्याला इंग्रजीत उत्तर दिलं, मी बोललेलं. ते आमच्या महाराष्ट्रातलं पोरग आहे आणि ते विचारतंय ह्या महाराष्ट्रातल्या कुटुंबाचा फोटो काहून काढास. त्याचं उत्तर देत असताना ते बोलत नव्हतं, त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. मी ह्या शिपरुटाला जाऊन विचारलंय, गाईड आहेस का फाईड आहेस? रडणं उत्तर नसते, काहून फोटो काढा सांग म्हण, नाही ते कॅमेराच घेऊन जातो मी. इतका नाही चरचरपणा केला. मीच लोकांची तर पोटासाठी काम करीत होतो, इतका कशाला आगावपणा करू. तुम्ही मस्त ऐकायला लागले. पण त्याला म्हणलं का फोटो काढा, रडणं उत्तर नाही. त्यानं त्याला इंग्लिशमध्ये उत्तर दिलं आणि त्या गाईडनं मला मराठीत सांगितलं, बाबा त्यानं याच्याकरता फोटो काढाय, त्याच्या देशातली स्त्री मालक 5 कोटी जरी दिवसाला कमीत असेल, मालक तिचा दिवसात 5 कोटी जरी कमीत असेल, पण ऑफिसहून घरी जात असताना त्याला शंका येते आपल्याला सोडून गेली असेल का. ही त्याच्या देशाची संस्कृती आहे. म्हणलं त्याच्या देशातली काय संस्कृती आहे सांगू नको, इथला फोटो का काढा, याच्याकरता काढा. या भारत देशातली स्त्री 85 वर्ष वय झाल्याच्या नंतर 90 वर्षाच्या मालकाला बस स्टँडवर भुईमुगाच्या शेंगा सोलून देती. हा फोटो त्याला त्याच्या देशातल्या स्त्रियांना दाखवायचा आहे. किती पावित्र्य माहिती यांच्यामध्ये, किती पावित्र्य. चला ए गिरिजा जी, हेच चाललं होतं ना जी. काय मालक, पांडुरंगाच्या कृपेने आपल्याला एक पहिला मुलगा आहे हरिपंडित, आणि गोदावरी मातेच्या कृपेने दुसरा एक भेटलाय. याला गुळ नाही.
उद्यापासून देवाचा नैवेद्य पुरणपोळीचा याला देत जाय. काय दया असेल महाराज. इतक्यावर नाही भागलं बरं, इतक्यावर नाही भागलं. त्याच व्यक्तीचं नाव गावबा काका. पुढे ऐका, पुढे पुढे. दया करणे पुत्राशी गुरुजी आणि त्याची दास आणि दासी. हे बोलण्याची ताकद त्याच लोकांत असती की त्यांनी तो अधिकार दर्शवा. योग असा निर्माण झाला. कालांतराने नाथांची विद्वत्ता ऐकण्यासाठी दुसऱ्या राज्यातली सुद्धा माणसं येत होती. एके दिवशी काशीतून एक पंडित आलेत. काशीतून चालत आलेल्या पंडितांना पायाचे जोडे उघडले होते. घोड्यावर बसून आलेल्या पंडितांना शीटला घट्टे पडलेले होते. असे पंडित नाथांचं श्रवण करण्याकरता पैठणला आले. सर्वाभूती दया सांगतोय. आणि तिथं आल्याच्या नंतर बोर्डावर असं लिहिलं होतं, आज नाथांचं पाठ होणार नाही, आज नाथांचा पाठ होणार नाही. मग त्या पंडितांना जे थकले का त्याच्या हजारो पटीनं थकवा जास्त आला. आज एकनाथ महाराजांचं आपल्याला ऐकायला भेटत नाही. म्हणून त्या पंडितानं ध्वजपत्र काढलं. ध्वजपत्र म्हणजे आताचा जो कागद असतो का, पूर्वीच्या काळात ध्वजपत्रावर लिहिलं जायचं. ध्वजपत्र काढलं, पिशवीतला टाक काढला आणि तो टाक शाहीत न बुडवता मांडीत टोचला आणि मांडीतलं रक्त काढून एक पत्र लिहिलं. कळावे शांती ब्रह्मनाथ बाबा, तुमचं श्रवण करण्यासाठी मी आनंद आश्रमाहून इथपर्यंत आलो, पण तुम्ही पाठाला येत नाहीत म्हणून एवढं दुःख झालंय. हे श्रद्धेचं पत्र. अशुद्धानुभवम व्याप्ती स्थितेषु. अशुद्ध म्हणजे रक्त. जन्नुर्जंगार भयस्थिता. माझ्या मांडीतलं रक्त काढून मी त्याचं हे तुम्हाला हे 3 ओळीचं पत्र लिहिलंय. कळावे आपला एक दास. नाथांनी ते पत्र वाचिलं. अरे बापरे, एवढ्या श्रद्धेनं माणसं आली. ताप आलेला होता अंगाला, तशीच उठली आणि पाठ केला. आनंद वाटला लोकांना. पण दुसऱ्या दिवशी नाथांनी बेजार झाल्यामुळं जास्त त्रास झाला. आता चोपदारांना सांगितलं, मी आज पाठ करणार नाही, पण बोर्डावर लिहू नका नाथांचा पाठ होणार नाही म्हणून. मग ऐन वेळेला कोण करील बाबा, ते ऐन वेळेला आपण बघून घेऊ कोणाला करायचं तर. आणि मग 10 मिनिटं शिल्लक आहे तेवढ्या अवकाशात चोपदार आपले पोशाख घालून आले. बाबा आता पाठाला कोण जाणार, गावबाला बोलवा. चोपदार गेले. गावबा, ए गावबा जी, मालकानं बोलवलंय पाठीमाग. गावबा काका चौकाच्या आत जातच नव्हते. मधला चौक असतो का वाड्यातला, ते चौक ओलांडून मध्ये कधीच नव्हते जात. पण मालकानं बोलवले म्हणून वाकत वाकत आतमध्ये गेले. नाथांनी पाठीवर हात टाकला. गावबा निमस्ती काढ बाबा. अंगात निमस्ती होती. ज्यांच्या पॅन्टीवाल्याला निमस्ती काढायची नाही. निमस्ती काढून खुंटी लाड केली. हातपाय धुवून घ्या. हातपाय धुतले आणि नाथांनी सांगितलं, गावबा ते खुंटीला उपरणे ते घेऊन या. नाथांच्या उपरण्याला स्पर्श करायची सुद्धा भीती गावबा काकाला वाटत होती. लीनता किती असेल त्या काळातली, नम्रता किती असेल. अरे गावबा घे ना बाबा. मग ते खुंटीवरलं उपरणं काढलं. नाथांनी ते उपरणं उकललं आणि गावबा काकाच्या अंगावर टाकलं. गावबा आज माझ्या जागेवर पाठ तू करशील. दया सांगतोय दया. आपण कमवलेली संपत्ती कोणाला असती, आपल्या मुलांना. ठीक आहे, एखाद्या महाराजाचा मुलगा येडवाकडं जरी कीर्तन करीत असेल तर ते म्हातारा झाल्यावर त्याच्या जागेवरची परंपरा कोणाला असती, मुलाला का दुसऱ्याला, अद्याप नाही. मग एकनाथ महाराजांचे हरिपंडित नावाचा मुलगा एवढा विद्वान, एवढे विद्वान हरिपंडित होते की त्यांना पंडितच नाव त्याच्यामुळे पडलं होतं की नाना प्रकारच्या तत्वसिद्धांतिक लोकांच्या रस्वदीर्घाच्या आयभयव्याप्ती कालाचा खंड विकान्मक परिभेद परिच्छिन्ना भयव्याप्ती जायते कृतुराभासितायाम रस्वदीर्घा भयव्याप्ती तंतुयाम चतुर्दश भागा. केसाचे उभे 14 भाग करायचे. केसाचे उभे 14 भाग करायचे. उभे एका केसाचे 14 उभे भाग. उभे आडवे नाही, उभे. तर एक भाग किती बारीक असेल कल्पना करा. तयाम तत्व आला भयम व्याप्ती रस्व दीर्घा काला खंड विन्मका सिद्धम प्रचुरा भवत जायते. इतकी विद्वत्ता प्रांग असणारे हरिपंडित यांना तिथं न पाठविता गावबा काकाला पाठविले. काय दया असेल कल्पना करा. चौकापर्यंत गेल्याच्या नंतर पाय हालत होते. चोपदार म्हणले, गावबा चला ना. आपली ताकद नाही म्हणले वापस जाऊन मालकाला सांग. वापस गेले आणि दर्शन घेतले. काय गावबा, मालक तुमच्या गादीवर बसायची हिंमतच नाही. जवळ बोलिलं आणि पाठीवर थाप टाकली. जाय गावबा, तू जे बोलशील का, आज जे तू व्याख्यानात पुराणात बोलशील का, लोकांना सुद्धा कळणार नाही गावबा बोलायलेत का एकनाथ महाराज बोलायलेत. कृपेची थाप टाकली. होता त्यांची कृपा. थाप टाकल्याबरोबर गावबा काका नाथांचं स्मरण करून व्यासपीठावर बसले. काल ज्या काशीच्या पंडितानं नाथांच्या मुखारविंदातलं व्याख्यान ऐकेल तर का, त्यांच्या कितीतरी पटीनं
आज गावबा काकांचं व्याख्यान होतं. कृपा कोणाची होती? नाथांची. आणि ते व्याख्यान संपल्याच्या नंतर 75 हाताचं पागुटं डोक्यावरचं मांडीवर घेतलेलं होतं त्या पंडितानं. तर ते डोळ्यातल्या पाण्यानं पागुट्याचा एक कोपरा भिजलेला होता. शेवटी ते पंडित उठले आणि डोळ्यातल्या पाण्यानं जे पागुट्याचा कोपरा भिजलाय तो कोपरा बाहेर काढला आणि गावबा काकाचे पाय पुसले. आणि तोंडातून वाक्य पडलं, एकनाथ महाराजांचे आपण कितव्या क्रमांकाचे चिरंजीव? शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे आपण कितव्या क्रमांकाचा मुलगा? गावबा काकानं सांगितलं, गुळ भेटत नव्हता म्हणून गुळ खाण्यासाठी त्याच्या घरी झाडून काढायला आलेला मी गावबा नावाचा मुलगा आहे. तर काशीतल्या पंडिताईनं हाताचे बोट तर तोंडात घातलेच होते, पण पायातले पण बोट तोंडात घातले. अरे बापरे, याला दया म्हणतात. एवढी मोठी परंपरा दासाच्या स्वाधीन करायची. दया करणे पुत्रा सीतेची दासानी दासी, याला म्हणायचं सर्वाभूती दया. साधू म्हणावी ऐशिया विठोबा रखुमाई. मरून जाईन ना गुरुजी गिरगावकर. हे दया सांगल्याचा उपकार फेड नाही का लिवाय? त्याला काढू लागा ना कोणतरी आता. तिकडे द्या ना चोपदार. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐशिया. गुरुजी टाइम संपला ना आपला. जग ब्रह्मरूप जाण हेची साधूचे लक्षण. विश्व ब्रह्मरूप वाटलं पाहिजे. बरोबर 11ला जर सोडलं तर तुम्ही म्हणताल गिरगावकर जरा विचित्र झालाय, काट्यावर सोडलंय. विश्व ब्रह्मरूप वाटलं पाहिजे. द्रौपदीची 5 लेकरं अश्वत्थाम्याने कापली. 5 मिनिटं घेतो, जास्त नाही, मलाही जायचे दूर पुन्हा. 27व्या दिवशी जगाचा बाप द्रौपदीला भेटण्यासाठी गेलाय. अभिमन्यू ज्या दिवशी मुक्ती पावले का त्या दिवशी त्याच वेळेला प्रभू भेटायला गेले. पण ज्या वेळेला द्रौपदीचे 5 लेकरं अश्वत्थाम्याने कापले त्या दिवशी 27 दिवस भगवंत भेटायला जात नाहीत. याचं एकच कारण होतं, द्रौपदीच्या डोळ्यातलं पाणी पाहायची ताकद देवात नव्हती. इतकं प्रेम द्रौपदीचं.
देवावर आणि देवाचं तिच्यावर. भगवान गेल्याच्या नंतर रडू लागली द्रौपदी. भगवानही रडू लागले. शांत द्रौपदी. देवा काय कारण येणं केलंय? काय नाही ताई, तुझ्या मुलांना मारणारा आरोपी सापडलाय. जी आज सापडलाय? होय. कोण आहे? अश्वत्थामा. कुठे आहेत अश्वत्थामा? बाहेर आपल्या दरबारामध्ये खांबाला अश्वत्थामाला बांधलंय साखळीनं. जी मग माझ्याकडे येण्याची काय गरज प्रभू? दादा भगवंतानं सांगितलं ज्या अश्वत्थाम्याने 5 लेकरं कापली त्या अश्वत्थाम्याला शिक्षा काय द्यायची असं तुझ्या धर्म नावाच्या पतीला विचारलंय. विश्व ब्रह्मरूप वाटलं पाहिजे. ज्या अश्वत्थाम्याने तुझी 5 लेकरं कापली त्या धर्माला विचारलंय की तुझे ज्यांनी 5 मुलं कापलेत त्या अश्वत्थामाला शिक्षा काय द्यायची? धर्म अहिंसावादी होते. अहिंसा परमो धर्म. धर्माने सांगितलं जिहम पंचान हिंसाकारे तसा देश त्यागेशु. धर्मानं सांगितलं ज्यानं 5 लेकरं गुरुजी कापलेत त्याला आपल्या देशातनं बाजूला काढून द्या. साम्यवादी उच्च शब्द होता. ठीक आहे. अर्जुनाला विचारलं काय द्यायचंय? तत्रा पंच हत्यारोहो एकम हत्या किमम जायते. ज्यानं आपले 5 कापावा, ज्या हातानं आपले 5 लेकरं कापलेत त्याचा तो 1 हात कापून टाकायला काय हरकत आहे? वाक्य अर्जुनाचं आहे. भीमाला विचारलं काय शिक्षा द्यायची? चिरंजीव आहे माहीतच नाही. पंचास्तितो कारम एकम हिंसाचार. हा ज्यानं 5 मारावा त्याला एकट्याला हाणायला काय हरकत आहे? भगवान म्हणले नकुल सहदेवा तुमची काय इच्छा? आमचे 3 भाऊ सांगतील ते. भगवंतानं सांगितलं तुम्ही पिता आहात, शिक्षा ठोठावल्या तुम्ही, पण जिनं 9 महिने पोटात वागवलाय तिला विचारायचंय की तुझे 5 लेकरं कापल्याच्या नंतर अश्वत्थाम्याला काय शिक्षा द्यायची हे मी तुला विचारण्यासाठी आलोय. जग ब्रह्मरूपा विश्व आपलं वाटलं पाहिजे. भगवंतानं सांगितलं द्रौपदी काय शिक्षा द्यायची? माझ्या मालकानं काय सांगितलं? धर्मानं सांगितलं गावातून काढू द्या. अर्जुनानं सांगितलं हात कापा. आणि भीमानं सांगितलं त्याला कायमचं संपवा. नकुल सहदेवानं सांगितलं हे 3 म्हणतील ते करा. तर जगाच्या मालकाचं तोंड द्रौपदीनं पदराने दाबले. दादा माझी भक्ती जर टोकाची असेल, जर मला बहीणच मानित असेल तर एकच तुला दिवाळीची भीक मागते. अश्वत्थाम्याला आपलं समजून कापू नका. का ग द्रौपदी? का नाही कापायचं? ज्यानं तुझे 5 लेकरं झोपीत कापले मूर्ख होता अश्वत्थामा. पुरावा आहे ना त्याला. तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी. तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी. अश्वत्थामावादी पांडव पुत्र हो. म्हणे पांडव पुत्र टोक संपलेला अश्वत्थामा. तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी. अश्वत्थामा वधी किंवा मारी पांडव पुत्र. दुर्गंधीने व्यापलेला अश्वत्थामा होता. दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठी पांडवाच्या मुलांचे डोके कापून तिथे नेलते. ते हुशार होतं दुर्योधन. त्यानं भिंतीला हाणल्याबरोबरच कळालं हे पांडवायचे नाहीत म्हणून. हुशार होतं ते नाही सांगायचं मला. भगवंतानं सांगितलं द्रौपदी तुझे 5 लेकरं कापाव त्याला काही ना काही शिक्षा असावी. भगवान ऐका. ज्याच्या पित्याने माझ्या मालकांना विद्वत्ता दिली, ज्या द्रोणाचार्यांनी माझ्या मालकांना विद्या दिली, द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ. जगातला 2 नंबरचा विद्वान व्यक्ती, त्या व्यक्तीने माझ्या पाचीपतींना विद्या दिली. गुरुजींचा पुत्र गुरुबंधू असतो देवा. आणि म्हणून अश्वत्थाम्याला शिक्षा देऊ नका. हे पाप माझ्या मालकाच्या हाताने होऊ देऊ नका. भगवान म्हणले असं का ग बोलतीस द्रौपदी? शिक्षा द्यायलाच पाहिजे. जग ब्रह्मरूप. पुढचं वाक्य ऐका. द्रौपदीनं सांगितलं देवा जर अश्वत्थामा तर मरत नाही, तो चिरंजीव आहे, तो चिरंजीव आहे.
पण आदा कदा तू जगाचा बाप आहेस, तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही. तुझी कृपेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी बळी आहे साधू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. या सर्व विश्वाचा तू समर्थ धनी आहेस, म्हणून तू एखाद्या वेळेस चिरंजीव अश्वत्थाम्याला तुझ्या प्रक्रियेनं मारू शकतोस. पण अश्वत्थामा मारल्यावर माझे 5 जिवंत होतील का? भगवंतानं सांगितलं नाही. मग पुढचा मुद्दा आहे का? माझे 5 मृत्यू पावल्याच्या नंतर जितकं मला दुःख झालंय तितका एकुलता एक अश्वत्थामा मेल्याच्या नंतर कृपीला दुःख होईल. कृपी ही द्रोणाचार्यांची पत्नी. मग एका बाईनं, एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीच्या दुःखात आनंद व्यक्त करावा, हे स्त्री जीवन आहे का देवा? त्यानं थोडंसं घाणेरडं काम करावं आणि घाणीचं उत्तर आपण घाणीनं द्यावं, हे विधी कर्तव्य देवा. जसे माझे 5 लेकरं तसाच अश्वत्थामा कृपी मातेचा एक, त्याला मुक्त कर. जग ब्रह्मरूप जाण हेची साधूची लक्षण, सर्वाभूती समदृष्टी. साधूची दृष्टी गोष्टी गुरुजी सारखी असली पाहिजे. गाडी चालली गिरगावकराची, मी इकडे नाही आणली, मुंबईतले रस्तेच कळत नाही. जरी मी आणली तर तुम्हाला तिथपर्यंत यावं लागलं असतं, मग त्याच्यापेक्षा ट्रेन आलेलं बरं आहे ना. गाडी चालली अशी हायवे न, रस्त्यात एक इनेकरी बाबा उभे होते, तुम्ही नाही, गरीब इनेकरी. आणि त्या इनेकरीने हात दिला, महाराज महाराज तुम्ही ज्या सप्त्याला चालले मला तिथे यायचं, येऊ द्या. हे ड्रायव्हर नाही केलं. ड्रायव्हर म्हणला, महाराज ते इनेकरी बाबा आवाज देऊ लागले, त्यांना आपण जिथे कीर्तनाला चाललो तिथे यायचंय. जाऊ दे, कुठे इनेकरीच्या नादी लागू तू, चल. दामटिली गिरगावकरानं गाडी. आणि पुढं गेल्याच्या नंतर एक मोठा व्यक्ती होता, जसं उदाहरणार्थ हे आपले आप्पा अध्यक्ष, उपाध्यक्ष वसंतराव, हे 2 माणसं रोडवर उभे होते. ड्रायव्हर म्हणला, महाराज ते 2 आपले मागच्या आपण सप्त्यात आलतो आजीवलीला, ते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष रोडवर आहेत. गाडी 150च्या स्पीडनं होती. मी म्हणलं थांबेव. गाडी ड्रायव्हरला थांबवायला लावली. दोघं पाया पडेन, 500-500 रुपये मला दिले. पण टायर 300चे घासले. बाळू महाराजाच्या गाडीचे टायर 300, 150ची गाडी स्पीडनं उभी केली ना. 500 रुपये पाया पडून देतात म्हणून गाडी थांबवायची, आणि निष्ठावंत विनेकरी गाडीत बसायला म्हणून, फुकट बसायला म्हणून त्याला उभी नाही करायची. असा जर महाराज करीत असेल तर त्याच्यासारखा डुक्कर जगात कोणी नसेल. सर्वाभूती समदृष्टी. साधूची पाहत असताना दृष्टी सारखी असली पाहिजे, सारखी सारखी. नाथांकडे राम आणि सरजू नावाची 2 पोरं जेवायला आले. ते नाल्या उपसिनार होते, झाडून काढणारे. पण शांतीब्रह्म एकनाथ महाराजाच्या घरात भात शिजत होता, सुगंधी तांदळाचा. भाताची प्रक्रिया तर तुम्हाला भरपूर माहिती, कारण तुमच्याकडे आगरच भाताचा सुगंधी भात. राम म्हणला, सरजू काय सुगंधी भात आहे रे, काय सुगंधी भात आहे? ते म्हणला, अरे आपण काम करणारी माणसं आहेत रे, झाडून काढणारी माणसं आहेत, आपल्याला कुठं गरम भात भेटत असतो का? ही गिरिजा काकीनं वरून येताना ऐकलं. शेवटचा पुरावा. अरे बापरे, 10 मिनिटं पुढे गेलीत. गिरिजा काकी खाली आल्या, नाथांना सांगितलं, धनी राम सरजूला भात खाण्याची इच्छा झाली. नाथांनी सांगितलं, वाढ ना मग. पण बाकीच्यांची काय, बघून घेऊ आपण. अगे हे 2 गरीब माणसं जेवले म्हणजे स्वर्गातले पितर जेवले इतकं पुण्य. काय गोडवा असेल, काय स्थिती असेल. चांदीचे पाट टाकले, सोन्याची ताटं, 250 ताटं होती, एक ताट 2.5 किलोचं. नाथांकडे वैभवशाली कुटुंब. भात टाकला आणि भातावर 100 ग्रॅम गावरान तूप टाकलं. तिथं काय असा उंदराच्या कानावानी चमचा थोडाच होता, तसं तूप होतं का? आम्ही एका घरी पितराला जेवायला गेलो, गुरुजी बाई दाभण घेऊन आली. दाभण पोतं शिवायचं. उजव्या हातात तुपाची वाटी, डाव्या हातात आणि उजव्या हातात दाभण. म्हणलं ही डोळे गिळे फोडीती का काय? पण तिनं तुपाच्या वाटीत दाभण घातलं आणि त्याच्या आणीला जितकं चिटकन का तितकंच भातावर टाकलं. अरे बाप रे, म्हणलं हिला गुरुच करावा आता. म्हणलं बाई काय तुमची तूप वाढण्याची पद्धत आहे? म्हणली माझी सासू यशापेक्षा छान वाढायची. म्हणलं कशानं? सुई नका. सुई नव्हती वाढीत. ती नागिनीचं पान घेत होती. नागिनीचं पान कळते ना, ते देठाकडनं हातात धरीत होती.
आणि पुढचं नोक असतं ना बारीक ते तुपात बुडीत होती. ते एक जणाला वाढीत नव्हती. पंक्तीला जितके बसलेत त्यांना असं, ज्याच्या नाकावर पडलं ते खुशाल. म्हणलं बाई ती कुठे आहे? ती मागच्या घरात झोपली. आता कीर्तन सुरू झालंय. कसे उकळले माणसं, अध्यात्म ऐकायला जशी फाशील न्यायची होती अशी बसली होती. म्हणली कुठे आहे ती? मागच्या पलंगावर झोप. मी तिला गेलो पाया पडो. कोण आहेस रे? म्हणलं महाराज आहे. बाई बाळू महाराज का हो? काऊन पाया पडे? म्हणलं नागिनीच्या पानानं तूप वाढतात. महाराज मी सून दाबनान वाढी ती, मी नागिनीच्या पानानं. पण भिंतीवर माझ्या सासूचा फोटो आहे. माझी सासू माझ्यापेक्षा वेगळं वाढीत होती. म्हणलं तू यापेक्षा वेगळं पुन्हा कसं? कशी वाढीत होती? माणसं पंक्तीला बसू देत होती. एका वाटीमध्ये विस्तव घेत होती. त्याच्यावर एकच तुपाचा थेंब टाकीत होती. घ्या धोपान. नाथांच्या घरी 100 ग्रॅम तुपाच्या वाट्या. श्रीखंड्या जी सर्वाभूती समदृष्टी शेवटचा पुरावा. राम सरजूला बोलव जी. ए राम सरजू. सरजा म्हणला राम्या काऊन वास घेतलास? तुला कोण म्हणलं होतं भाताचा वास घे? आता मधात नेऊन हाणतेत, आतमध्ये नेऊन हाणतेत म्हणला, वाड्यात नेऊन. पळूनही जाता येत नाही. ए राम सरजू इकडे या. वाकत वाकत मधात आले. अंग चळचळ कापत होतं. नाथांचा वाडा होता. उभे राहा पाठव. बावनी या चंदनाचा पाठ होता. तापली या तेला बावनी चंदन, क्षण एक बुंद शीतल करी. उकळत्या तेलाला एका क्षणात थंड करण्याची ताकद ज्या चंदनात आहे त्याला बावनी या चंदन म्हणतात. सोन्याच्या फिरक्याने त्याच्यावर राम सरजू उभे केले. जगाच्या बापानं पाय धुतले राम सरजूचे. पाय धुवून जेवायला बसतेत ना मला वाटते. असं ऐकलेलं आहे मी कुठं कुठं. बऱ्याच सुमळ्याला अजून माहित नाही पाणी काऊन फिरीत येत. एक जण म्हणला मुंग्या हात येऊनी म्हणून. जमलं गडे म्हणलं तुला मंदिरात बांधाव मेले हो. पाय धुतले. ते म्हणलं बापरे पाय धुवून हाणतेत का नाही रे बाबा. आतमध्ये नेल्यावर चांदीचे पाट बसायला टाकले. पाटाव कापीत का काय रे. मग समोर भाताची पात्र आली. खाऊ घालून हाणतेत रे. खाऊ घालून लादणीत टाकतेत आपल्याला. खाऊ घालून गिरिजा काकीनं 100 ग्रॅम तूप एकाच्या भातावर टाकलं. खा राम सरजू. मग लक्षात आलं मारीत नाहीत. राम आणि सरजूच्या डोळ्यातून पाणी आलं. आईसाहेबांनी विचारलं का रडतात? आईसाहेब आज 4 दिवस झालं पिठाची आंबील पोरं पेतेत. वाटीभर पीठ त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकून त्याला उकळायचं आणि पोट आगीसाठी आंबील पेत होते. आंबिलीला फोडणी नसते तेलाची, तिला आंबील म्हणतात. आंबील प्यायलेत लेकरं. आणि त्या लेकरायचे आम्ही बाप गावरान तू पण भात कसा खावा. लेकरं उपाशी येत आहे साहेब. गिरिजा काकीनं हरिपंडिताच्या डोक्यावर हात ठेवला. राम सरजू हरिपंडिताची शपथ घेऊन सांगते पोटभर खा, घरच्याला बांधून देईल. काय दृष्टी असेल महाराज. सामान्य माणसाला काम करणाऱ्या मजुराला सुद्धा पाहत असताना पोटच्या लेकरात त्याला बघायचं. सर्वाभूती समदृष्टी. 36 वर्ष पाणी भरलंय. 4-5 कावडी आणून टाकल्या की पदरानं त्याचा घाम पुसायचा. नाथबाबा पूजेत असताना बाईनं सोन्याच्या ताटात भातन साखर वाढायची. खा खा श्रीखंड्या खा. सर्वाभूती दया साधू म्हणावी आयशिया. जगब्रह्मरूप जाण हेची साधूचे लक्षण. सर्वाभूती समदृष्टी तोची साधू ये सृष्टी. मोठ्या श्रद्धेनं चालत असलेला अखंड या परमपावन सप्ताहामध्ये माझ्यासारख्या अल्पज्ञानी कडाची आलेली सेवा आदरणीय सन्मान्य मृदंग विशारद मृदंग महामेरू वारकरी संप्रदायातला अत्यंत शांतीब्रह्म असणारे आदरणीय कुष्टी गुरुजी सतत फोनवर संपर्क करत राहिले. गुरुजींमुळे इथे येण्याचा योग आला. गुरुजी तुम्हाला धन्यवाद प्रणाम. सोबदारांना प्रणाम. याही बाजूचे मृदंगाचार्य महाराज तुम्हालाही प्रणाम. संतोष महाराज बिडकर असतील, अंकुश महाराज असतील आदी करून सर्व या बाजूची सर्व मंडळी मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या आदरणीय संन्याशी बाबा आहेत. बाबाजींना प्रणाम करतोय. याही बाजूची सर्व मंडळी आसाराम महाराज निर्वाडीकर आदी करून सर्व जे असतील चौकदारापासून पाठीमागची सर्व चौकदार मंडळी सर्व. आणि आनंदाचं गोड एक सांगायचं पुन्हा पुन्हा कायमस्वरूपी आता इथून गेलेले दुसऱ्या परगावची असतील, दुसऱ्या कॉलनीतले असतील, तुमच्याही कॉलनीत जर सप्ताह होत असेल तर या आजिवली ग्रामस्थांनी जो नियम बाळगलाय धोत्रावरचा तुमच्या पाया पडतो. असाच नियम तुम्ही सुद्धा सुरू करा. कारण सांगू का तुम्हाला गुरुजी हा नियम आपल्याला करता येत नसतोय.
तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, हे कीर्तनकाराला करता येत नाही. दमले 4-2 कीर्तनकार, त्यानं रिवर्स गिअर टाकले त्या कीर्तनकारानं. कारण हा नियम सप्ताह करणाऱ्यांना करावा लागतो. का? कारण भजनेत तुम्ही बोलवतात. कीर्तनकार जर म्हणला ए पॅन्टीवाल्या खाली बस, तर ते म्हणेन तू बोलत राह, मला गावकऱ्यानं बोलिलंय, तू नको इचकू. हा येते कीर्तनकाराची जाईन का नाही? म्हणून गुणीजन मंडळींना तुम्ही बोलवता म्हणून तुमचं वर्चस्व असतंय. कीर्तनकार त्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही, कारण तो बोलू शकतो कीर्तनकाराला. म्हणून परंपरा राबवायचं काम तुमच्यात आहे. तुम्ही धर्मकार्य करता. आज जसं आसारामजीला आता नेस जा, धोत्राला कमी नाही ना, गिरगावकराला 100-200 धोत्र आहेत. गिरगावकर मेला तो धोत्रात जळण, इतके तुमच्या महाराजाला धोत्र आहेत. तुम्ही काहून चव घालायले आहे का नाही? नेसायला पाहिजे, त्याला धोत्र नेसायला ते सलवार घालतात. आता इथून पुढं कायमचाच नेसावं आहे का नाही? चांगली गोष्ट आहे. म्हणून परिसरातल्या सर्व लोकांनी हा धोत्राचा नियम बाळगा. मी माझ्या गावात करू शकतो तुमचं ऐकून. हो, छानसं तुम्हा पुन्हा आजीवली मंडळींना धन्यवाद. ज्ञानेश्वर नामदेवराव भागीत आजीवली या सप्ताहाचे अध्यक्षपद ज्यांच्याकडे आहे त्यांना धन्यवाद. श्री वसंतराव पांडुरंगराव काठावले भातान उपाध्यक्ष यांनाही धन्यवाद. आणि खाली सर्व काही बरीच नावं आहेत, 80-82 100 नावं आहेत. या सर्व या सप्ताहामध्ये असं काही पावती बुक नाही गुरुजी, काही नाही. उंच हात करून हे मोठ्या धाडशी छातीनं शुद्ध अंतकरणाने सुंदरसं हे एखाद्या मंत्र्या-संत्र्याच्या मुलीच्या लग्नासारखं वैभव अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ही आजीवलीकर मंडळी तितक्या वैभवात एखाद्या आमदारा खासदाराच्या सप्त्या त्या मुलीच्या लग्नासारखं मुलाच्या लग्नासारखं सुंदरसं ज्ञानोबाराय तुकोबारायचं वैभव हे आजीवलीकर मंडळी उभी करतात. म्हणून पुनश्च यांच्या क्रियेला यांच्या कार्याला गिरगावकराचा प्रणाम. साऊंड सिस्टीमवाल्यांनी सुंदरसा आवाज दिला, तुम्हाला धन्यवाद. कॅमेऱ्यावाल्यांना सुद्धा धन्यवाद. पाठीमागं सर्व जी मंडळी, मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या, मांडे महाराज असतील आदी करून सर्व जी मंडळी, मला बरंच सकाळपासून इथे येण्याचं सहकार्य आमचे प्रवीणजी गायकवाड स्वतःची गाडी घेऊन तिथे घ्यायला आले, इथं आणूनही घातलं, त्यांनाही पुनश्च धन्यवाद देतोय. माझ्या मायमावल्यांना सुद्धा प्रणाम करतोय. झालेली सेवा ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेवराय चोखोबाराय नाथबाबा सावता महाराज सेना महाराज अष्टादश संतांच्या चरणी समर्पित करतो आणि आजच्या सेवेला पूर्णविराम करतो. ज्ञानेश्वर माऊली.